तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय कपिवर्य महारुद्र हनुमान की जय ओम श्री गणेशाय नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः हे मात्र पितृगृहाभ्यां नमः श्री सरस्वती नमः श्री तुळजा भवानी माताभ्यो नमः औषधी म्हणून धरुदाय तव झाडो राखायचा काय तो सांडवण्यान की पाहे सवते तेही होय तैसेची ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेदात्मरूपा आता हृदया फुले चळफळून या भले वरी वैसव पाऊले श्रीगुरूचे त्या श्रीगुरूच्या चरणाला नतमस्तक होऊन कथेचा अनुसंधान माझा हनुमंतराय असणारा गुरुनाचल पर्वताच्या ठिकाणी वरी गेलेला आहे त्या औषधीला असणारा बघू लागलेला आहे तिकडे पाहत तिकडे औषधी असणारी चकली आणू लागली आहे शिन खेद झाला ऐसा झाला खेद क्षीणा नव्हेच्या औषधीच्या दर्शना चिंता तुराती विद्विग्न काय आपण करावे इकडे तिकडे औषधी बघू लागले औषधाचं दर्शन झालं नाही काय करावं हनुमंताला दुःख वाटू लागलं राक्षस भेटला तो हे मारेला वायाची एवढ्या लागून आला म्हणजे हितावर आला म्हणजे नाना प्रकारची विघ्न टाळली ती काळिंबीचा मुकणा केलाय म्हणजे 14,000चा मुकणा केलाय हिथं पर्वतावर आला म्हणजे एवढा प्रयत्न केला तरी देखील असणारा औषधी दर्शन नाही मी काय करू दुष्कर कर्मे केली त्या घे चवाया गेल्या औषधीने पुढे दिली शक्ती एवढी दुष्कर कर्म केली म्हणले न होणारा काम केलंय म्हणले औषधीला असणारी बुरी दिली आहे म्हणले आता काय करू कायच करू का आता रामाचं ध्यान कर मोगरेवा काय मुख दाखवू श्रीरामचरण कैसे पाहू अंगदा काय उत्तर देऊ श्री हनुमंतराया मनाच्या ठिकाणी विचार करू लागला म्हणू लागला आता अंगदाला असणारं काय मुख दाखवू सुग्रीवाला काय मुख दाखवू आणि प्रभू रामचंद्राचं तीर्थचरण मी कसं घेऊ असला विचार माझा हनुमान करू लागला आम्ही निधाभिमान केला पाही औषध्याने नाव घ्याय श्रीराम नसाहे काहे अहंता सर्व हे घातक हनुमंत असणाऱ्या दुर्नाचल पर्वतावर बसून विचार करायला लागला दुसऱ्या आद्यामध्ये म्हणला होता मध सारखा दूत असता स्वामीशी एवढी कोण चिंता एवढं जर अभिमान झाला तर असणारा नालल्या जाते हनुमंताला तीच असणारं बोलणं नालल्या गेलेलं आहे काय करावं हनुमंत विचार कर लागला हरिदास हराळे या सद्भक्ताने आम्हा दोघांना 51 रुपयाची देणगी दिलेली आहे प्रभू रामचंद्राचा त्यांना उत्तम आशीर्वाद आलेला पैसे राम कार्याला अर्पण काय करावं म्हणजे आणता जर माणसाला आली त्याने वेदाध्ययन करू द्या कुठलंही कार्य करू द्या आणता आली की त्याला असणारं त्याचं कार्य सिद्धीला जात
निंदे झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी गरव्याच्या फुग्याला असणारा कुई टोचवून त्याच्यात हवा घालवा आणि सत्संगाच्या नादाला लागा. कार्य सिद्धीला जातं. म्हणून नाल्या गेलो मी काय करू म्हणते हनुमान पामर. वा 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 औषधी संभार ध्यान द्या कतवार पाजे खाई हनुमंत मनाच्या ठिकाणी असणारा खेळ झालाय. दुःख करू लागलेला आहे. मी जर असणारा इथनं जर भारा बांधून जर नेलो तर मोठा भारा बांधून आलाय पाला आलाय मला म्हणतील ह्याच्यासाठी मी काय करू. काय विचार करू उपडून समा वनस्पती समजता बांधून आणि हातानं उपासना. आता काय विचार करू म्हणले इथले असणाऱ्या झाडाचा असणाऱ्या पालावर म्हणून किंवा वनस्पती उपडून निबत चारगाट देऊन जर भारा बांधून जर नेलो तर माझ्या जीवनाचा धिक्कार होईल. मला सर्वजण नावात होती हवा पावा श्रीराम माझा पुराण करी क्षमा पडलो प्रभू दुर्गमा सर्वोत्तमा पाहुवेगी. दगडू शिंदे सद्भक्तांनी आम्हा दोघाला असणारे 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. प्रभू रामचंद्राचा त्यांना उत्तम आशीर्वाद. आलेले पैसे राम कार्याला अर्पण. माझा हनुमान दुःखाच्या भरात म्हणू लागलाय भगवंता आता कुणाकडे जायचं नाही म्हणले जावं तर एकाकडे जावं तरच असणारं कल्याण होतंय. हनुमंतानं विचार केला धे जावं अथवा राहू पांडुरंगे दृढभाव असल्या मनाच्या ठिकाणी निश्चय केला आणि प्रभू रामचंद्राच्या नामाचा गजर केला. भगवंताचं चिंतन चालू केलं. आम्ही तुझे निज बाळ ज्ञान मुळाती उत्संक वा 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 तरुणी सकलिक कृपा अवश्य कमल करी. ए रामा 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 मी कसा तुझं लहान असणारं बालक काय म्हणले माझ्याकडून चुकलंय. चुकीला माफ करणे हे आईचे कर्तव्य आहे. तूच माझा पिता तूच माझा बंधू तूच माझी आई सर्व कार्य करता तुझा भगवंता. मी चुकला माझ्या चुकीला क्षमा कर म्हणू लागला. ऐशी उत्कट चिंता कडू सरली रघुनाथा राम ठेवला चित्ता बुद्धी भक्ता. हनुमंताला दुर्गाचल पर्वताच्या ठिकाणी चिंता लागलेली आहे. जगाचा आत्माराम असणारा प्रभू रामचंद्र अंतर्मयाच्या ठिकाणी कल्याण बुद्धी हनुमंताला कशी देतो ऐका जगाच्या पल्लीवर भक्त जर असणाऱ्या संकटात सापडलं तर देवाला भक्ताची काळजी असते. हनुमंत दुर्गाचल पर्वताच्या ठिकाणी संकटात सापडलं. रामानं अंतकरणाच्या ठिकाणी जाणलं गेलं. हनुमंताला खरतर बुद्धी देतोय. एवढा कृपण असणारा माझा रामा भगवंताला शरण गेला. हनुमंतावर भगवंताने कृपा केली आणि माझ्या हनुमंताच्या डोक्यावर कृपेचा हात ठेवला. कसकस केले वाचा वा वा उडी काय सांगावं म्हणले नकराचा आणि गजेंद्राचा युद्ध पाण्याच्या ठिकाणी होतं. गजेंद्रानं असणाऱ्या भगवंताचा दावा केला. गरुडाला मागे सोडत पुढे आला. गजेंद्राचा उद्धार केला.
माझा हनुमंत असणारा सरसावू लागला. गव्हर्नर नागने या सद्भक्ताच्या दोघांनी 100 रुपयाची देणगी दिलेल्या परब्रह्मचंद्राचा त्यांना उत्तम आशीर्वाद, आलेले पैसे राम कार्याला अर्पण. हनुमंताने विचार केला, धे जावा त्वरा पांडुरंग दरड भाव असला भाव केला. म्हणले आता घाबराची गरज नाही. म्हणले अंगाच्या ठिकाणी रामनामाचं टॉनिक आले, सगळ्याच्या सगळ्याच पर्वत घेऊन जातो म्हणू लागला. हिथं जर उशीर केलं तर दिवस उजळला गेला, दिवस जर उगवला तर कार्य सर्व नासेल. ह्याच्यासाठी बाबा उशीर करायचा नाही. आताच्या आता काय करतो मग म्हणून कार्य केले. म्हणले हे ना औषधीला पिवल्या त्या ह्याला माझा हात दाखवितो म्हणू लागला. हनुमंत महाराजच्या ठिकाणी विचार करूया, राजा राणाला ही देखील पर्वताची जात मिळाली. म्हणले पण माझ्या पशी हे जे असणार चालत नाही. म्हणले हे जे असणाऱ्या पायथ्याला 4 गाठ शेपटाची देण, 1 जोहला दिल्याबरोबर ह्याला आकाशमार्गी घेऊन जाईल. माझ्या पशी हे असणाऱ्या कपट पण चालत नाही म्हणून गुडकाला दिले. दोन्ही हातात 2 शिखरे धरले. लक 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 हलवू लागला. केवढ्यात उपडेल ह्याचं वजन किती होत अंदाज हनुमा बघू लागला. वेगी वेगी एवढं असणाऱ्या पर्वताचं वजन आजमावून बघितलं. 4 गाठ दिलेले ते दच करणं ढोला दिल्याबरोबर असणारा पर्वत उपडल्या गेला. शेषनारायणाच्या फळाला देखील असणारा ताडका बसला. हनुमंतानं जेव्हा पर्वताला ढोला देऊन पर्वत उपडला तेव्हा वनदैवत असणारे खळबळा करू लागलेले, किलकिल करू लागलेले, ते आपापला जीव वाचवू लागले. कंदरे असल्या वाचकाच्या पोटाला भरून यावं आणि याची 16 एकर हाणावी. काय सांगावं म्हणले. हनुमंतानं पर्वत उपल्याबरोबर असणारे त्या पर्वताच्या ठिकाणी असणारे हिंसक प्राणी होते, अनेक असणारे प्राणी होते, आपापला जीव घेऊन गिरीकंदराच्या ठिकाणी जाऊ लागले. हत्ती देखील आडू लागलं, शिव आडू लागलेले ते ये मलोकाची देखील जाते बसायच्या टायमाला एवढा दणका माझ्या हनुमंतानं उठविला.
असणारी काळी धरले आणि माझ्या हनुमंतरायाला शरण आली. आधी सलंगील्या पक्षपुळी सरपरी घाल्या पाताळी वा लय जणांचं काय काय झालं म्हणजे जसा भूकंप झाला तेव्हा असणारा जिकडं तिकडं पत्र्यावर जर मांजर गेलं लटकन जसं माणूस दचकत होतं तसे सर्वजण असणारे दचकू लागले ते आपापला जीव वाचू लागले.